समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी अनिलजी तयार आहेत. थँक्यू मोरे सर. जाऊया मॅचच्या दिशेने. हॅलो हॅलो. सर जेवून घ्या ना. चला मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय आलेत. यस पंचाचा निर्णय तो लेट्स प्ले आणि गुड्डू आणि अफनान ज्याने पहिल्याच मॅच मध्ये धुमाकूळ केली. ती जोडी इकडे आली. पहिलाच बॉल जी सुरुवात गुड्डूने सकाळच्या सत्रामध्ये केली पण बॉल इकडे आत आलाय. 2 धावासाठी इकडे गेले डेंजर रन पण 2 धावा इकडे पूर्ण. सुरुवात इकडे केली ते गुड्डूने षटकाराने पण आताही देखील बॉल सीमा पार जात होता पण झाडाला लागून बॉल इकडे आत आलाय. चला दुसरा पहिला बॉल वरती 2 धावा इकडे आल्यात. या जोडीने सकाळच्या मॅच मध्ये आपण 5 ओव्हर मध्ये पाहिलं ते 109 धावाचा डोंगर उभा केलं होतं. 109 धावा 5 ओव्हर मध्ये. त्यामध्ये गुड्डूने 49 रनाने अफनानने 13 बॉल मध्ये 50 धावा म्हणून एक फास्टेस्ट 50 या प्रतियोगितेमध्ये बनवली. 14 बॉल मध्ये 58 रन. पुढचा बॉल पायावरती टाकला. यॉर्कर बॉल इकडे एक धाव इकडे पुन्हा घेण्याचे प्रयत्न लेकिन प्लेयर आहेत तिकडे. पॉवर प्ले चालू आहे. पुरेपूर उपयोग करतो पण ते गोलंदाज वेगळे होते आणि आता हा गोलंदाज वेगळा. पवन सामना करेल गुड्डू. 2 बॉल झाले त्यांनी 2 धावा झाल्या धावफलकावरती. आज सकाळी आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली. दीपच्या नावावरती 5 विकेट हॉल आहे. रजाने तिकडे 4 कॅच पकडल्या. चांगला शॉट स्लॉट मध्ये आला. फॉर्म मध्ये आहे हा फलंदाज. थांबायला इथे थांबणारच नाही. गोलंदाज मग कोणीही देखील असेल. पहा ऑफस्टंपच्या बाहेर थोडा बॉल होता फक्त दिशा दिली ओव्हर कव्हरच्या दिशेने. गुड्डूच्या बॅट मधून आला एक खणखणीत देखणीय षटकार. गुड्डू कांबळे आज गाजवतोय. टीम ऑरेंज आज थोडस वेगळं दिसत आहे. पहिल्या दिवसामध्ये काही कामगिरी केली नाही पण दुसरा दिवस जसा चालू झाला आणि पहिलाच मॅच ते आतापर्यंत ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आत होते. 3 बॉल झाले आणि 8 धावा झाले धाव फलकावरती. पुढचा बॉल या बॉलला देखील यॉर्कर बॉल खोदून काढल्या. रनआउटची संधी होईल. 49 रन वरती होता. गुड्डूने अशी चुकी केली होती आणि धावचीत झाला होता. अंडरस्टँडिंग नाहीये दोघांमध्ये. कॉलिंग मध्ये थोडीशी गडबडी आहे. पण रिप्ले मध्ये आपण पाहतोय जसं स्ट्रोक मारला पळत सुट्टे फिल्डर आहे. थोडस फंबल झालंय पण त्यानंतर बॉल उचलता इथे 1 रन पूर्ण केले. जर का हातात बॉल असला असता तर धावचीत रनआउट इकडे नक्कीच गुड्डू डेंजर एंडवर होता. पर अंत भला तो सब भला. बाल बाल बचे और पूरी तरह सुरक्षित यहाँ पर दोनों बल्लेबाज. अब आगे बल्लेबाजी पर अफनान एकमात्र ऐसा खिलाड़ी जिन्होंने तेज तर्रार यहाँ पर 50 लगाई इस प्रतियोगिता में. 2 ओवर कवर की दिशा में दर्शनीय वो स्ट्रोक. डॉट बॉल इकडे आलाय. पवन आहे गोलंदाज. 5 बॉल झालेत 9 धावा झाल्यात धावफलकावरती. आपण पाहत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित शास्त्रीनगर बिग बॅश सीझन 1 या प्रतियोगितेला ट्रोलिंग या वाहिनीवरती 3 कॅमेरा सहित ही प्रतियोगिता आयोजन करण्यात आलेली शेवटचा आणि फायनल डे.
चांगला स्ट्रोक आणि खेळाडू आहे इकडे, विकेट मिळाली आहे. फ्लाइटेड बॉल होता आणि चुकी केली नाहीये आणि नाराज आहे तिथे. आपण पहिल्या मॅच मध्ये 50 धाबा बनवल्यात. अपेक्षा होती की या मॅच मध्ये देखील तसा परफॉर्मन्स राहील, पण टीम वेगळी आहे, गोलंदाज वेगळे आहे. चांगला स्ट्रोक खोदून काढला होता तिकडे, मिडॉनच्या दिशेने खेळाडू होता, चुकी केली नाहीये. पहिला विकेट, 9 धावावरती आलाय. नवीन फलंदाज पाय ते विकेट किपर किती खुश आहेत. विकेट किपरला देखील माहिती की या विकेटचं काय महत्व आहे. सेलिब्रेट करत असताना आपण या मॅच मध्ये आपलं खातं देखील खोललेलं नाहीये डगआउटच्या दिशेने. आता नवीन फलंदाज येतोय फलंदाजी करण्यासाठी, प्रतीक. 1 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 9 रन, 9 धावा ठीकठाक आहे. त्या हिशोबाने आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन थोडीशी छोटी असतात, पण खूप चांगली गोलंदाजी इथे केली. 9 धावा इकडे दिल्यात. 9 धावा म्हटलं की एका मॅडन ओव्हर पेक्षा काही कमी नाही ही ओव्हर असं म्हणावं लागेल, कारण प्रत्येक ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 26 धावा, 30 धावा, 25 धावा, 20 धावा अशा टप्प्याचा बॉल पुल तर केलाय. एक हात सुटलाय, पण एका हाताने बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या पार. एकही हात काफी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉलला येऊ दिले, नजर पहा, शेवटच्या क्षणापर्यंत बॉल असते. पहा हातातून बॅट इथे निसटली, एकाच हाताने तो 6 मारलाय. गुड्डू आहे, गुड्डू काही करू शकतो असा फलंदाज, विस्फोटक फलंदाज. पहा स्लो मोशन मध्ये ऍक्शन रिप्ले पाहिलाय, जसं स्ट्रोक खेळतो विकेट किपर आणि त्याची नजर बॉलवरती आहे. अजून एक बॉल, टप्प्याचा बॉल येत आहे. बॉल पाहूया पंचाचा काय निर्णय येतोय. स्क्वेअर लेग पंचाचा निर्णय आलाय. वाईट बॉल, वाद घालायचा नाहीये, जो निर्णय पंचांनी इकडे दिलाय. नानू थोडं नाराज आहेत, पण जो निर्णय आलाय तो अंतिम राहील. बघा जो निर्णय आलेला आहे, प्लीज आपल्याला एक धाव इकडे, नो बॉल तिकडे पंचांनी दिलाय आणि 1 बाउन्स देखील पंचाचा आला निर्णय. हाय देखील बॉल, ओ तगडा ताकदवर स्ट्रोक गुड्डूच्या बॅट मधून आलाय. आज तर काय थांबायचं नावच घेत नाहीये. पहिल्या मॅच पासून तर या मॅच पर्यंत गुड्डू आणि गुड्डू कांबळेच फक्त नाव चर्चेत राहिलेलं आहे. काय बॅटिंग करत आहे गुड्डू. जसं अनिकेतच्या वेळेस जर सरांनी सांगितलं की भाई आज सुबह क्या खा के येते, तसंच असंच म्हणावं लागेल की गुड्डूने सकाळी काय खाल्लंय. जिम लवर आहेत, एक चांगले कोच आहेत, माहिती फिटनेसचा राज काय. गुड्डू कांबळे जी के आज फलंदाजी लाजवाब करतोय. प्रत्येक बॉल असं दिसतोय की त्याला बॉल नाही तर त्याला फुटबॉल दिसतोय. आज ही टीम वेगळीच बनवून आलेली आहे. पहिल्या दिवसामध्ये असं काही परफॉर्मन्स राहिलेलं नाहीये, पण आज थोडस वेगळं आहे. नक्कीच रात्री थोडी चर्चा झाली असेल, याच्यावर डिस्कस झाली असेल, टीमची टीम मीटिंग झाली असेल की आपण चुका कुठे केल्यात, कशा सुधारवात, आणि त्या चुका आजच्या दिवसामध्ये सुधारताना आपण पाहतोय. एक और गेंद यहाँ पर छोड़ा है. ये एक गेंद जो थी गुड्डू को चकमा दे गई, डॉट गेंद आती हुई है. नानू से भी यहाँ पर ये कि अच्छे बल्लेबाज है इस प्रतियोगिता में, अब तक उनका बल्ला खामोश रहा है. एक हो क्या तगड़ा चाबुक शॉट, बहुत ही बढ़िया. स्क्रीन पर देख सकते दनादन गुड्डू कांबळे, काय फटका इकडे सजवलाय. प्रो लिंक एक्शन रिप्ले मध्ये घुटना थोड़ा सा मोड़ दिया था
और इस गेंद को सीमा पार भेज दिया था. क्या बात है गुड्डू, बहुत ही लाजवाब. साइड एंगल पर वेट करतोय, नजर आहे बॉल वरती आणि बॉल गेलाय कुठे, बॉल गेलाय सीमा पार. षटकार दनादन गुड्डू कांबळे. अजून एक आलाय, बॉल तर हवेत, बॅटचा टॉपेज, पकडा कॅच आणि गुड्डू कांबळे जातोय डगआउटच्या ओर. बॅटला पाहतोय, बॅटच्या टोवरती इकडे बॉल लागलाय. नाराज असेल कारण हा फुलटॉस बॉल आतापर्यंत सीमा पार करण्याचे काम त्याने केलंय. पण अप्रतिम बॅटिंग केली की सुरुवात तुम्हाला पाहिजे. 9 बॉल 27 रनची खेळी. पाहतोय नाराज आहे, आज लय मध्ये दिसलाय, फॉर्म मध्ये दिसलाय गुड्डू. कौतुक करत एवढं कमीच आहे. पहा फुलटॉस बॉल प्रॉपर एवढं टायमिंग झालं नाहीये, बॅटच्या मधोमध लागला नाहीये, वरच्या भागावरती लागलाय. पण तरी तो स्ट्रोक आपण पाहिला ना, तो कुठे मला असं वाटतं 5-6 फूट थोडस लांब असेल, ते 2-3 फूट मला असं वाटतंय. ताकद होती. रिप्ले पहा, बैठक स्ट्रोक खेळलाय. गुड्डू पाहत होता, असं वाटलं की बॉल जाईल सीमा पार. पण म्हणतात क्रिकेट मधलं सर्वाधिक मोठं क्षेत्र म्हणजे काव कॉर्नर मिड विकेट. स्माइल आहे चेहऱ्यावरती, त्याला माहिती आहे. पण नाराज असेल, पण काय जबरदस्त खेळली, आपल्या संघासाठी खेळली. सुरुवात महत्वाची आहे, ती सुरुवात आपल्या टीम साठी करून देतोय. पण फिनिशिंग टच कोण करेल हे पाहायचं आहे. फलंदाज कोण येतोय नवीन? विरलबाय, एक अनुभवी टॅलेंटेड, ज्याने या मैदानावरती खूप क्रिकेट खेळलाय. शास्त्रीनगर क्लबच्या वतीने देखील आपण पाहिलं की क्रिकेट खेळलाय. अनुभवी खेळाडू विरल. चांगला बॉल, टप्प्याचा बॉल होता, इकडे मिस केलाय. डॉट बॉल इकडे या ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 28 रन 2 विकेटच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज येतोय अमन. देखिए 4 ओवर है, 20 मिनट का टाइम दिया है. देखिए थोड़ा जल्दी जल्दी करना है, टाइम सेट किया है. पहली ओवर दूसरी ओवर कितने ओवर में मिनट में खत्म करनी है. चांगला बॉल, एकच रन इकडे येईल. टीमची धावसंख्या झाली आहे, क्षमा असायची 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 29 होते. या 1च्या मदतीने 30 धावसंख्या झाली आहे. अमान गोलंदाज देतोय. अमान, देखिए अमान भाई की जो एक्शन है ना, जो अभी पाकिस्तान के जो गेंदबाज है तारिक, उनसे थोड़ी मिलती जुलती. सर का रनअप भी वैसा है, वैसे एक्शन है. बस इतना कि सर पर जो है, जो पट्टी जो रुमाल लगाते वो नहीं है, लेकिन है उस तरीके के ये गेंदबाज. ये देखिए बढ़िया गेंद, और उस पर ये देखिए 6. लाजवाब ये स्ट्रोक, गगनचुंबी, गगन भेदी, जैसे प्रवीण भाई बोलतात, वो स्टाइल का ये 6.
कोण विसरेल फरदीनची ती इनिंग जे 7व्या नंबर वरती येऊन धुमाकूळ घातला होता या टीमचा फरदीन, आणि याही मॅच मधून त्याच्याकडून अपेक्षा असतील. जर्सी नंबर 86 फरदीन ची चर्चा नक्कीच होत राहील. 36 रन धाव फलकावरती 2 गडी बाद. अजून एक चांगला बॉल आडव्या बॅटने खेचला, खेळाडू आहे अमनभाईच्या खात्यामध्ये विकेट. बाहेरचा बॉल चांगल्या टप्प्यावरती, टप्पा महत्वाचा आहे. ऑफ स्पिनर साठी हा टप्पा लाजवाब आहे. कमी गतीने टाकला बॉल, फिरवला बॅट, पण एक मात्र खेळाडू त्याच्या हातात आली ती कॅच. अमन भाई ने भी यहाँ पर विकेट चटकाई है. 36 रन पर 3 विकेट जा चुके हैं. 2.4 ओवर का खेल अब तक समाप्त हो चुका है. नए बल्लेबाज वीर आते ही यहाँ पर बल्ला घुमाया था, लेकिन गेंद ने ज्यादा टर्न लिया है. उसके चलते गेंद वाइड करार दिया अंपायर ने. देखिए अमान भाई की ये खास बात है कि उनको ज्यादा टर्न मिल रही है, मदद मिल रही है इस विकेट से, लेकिन वो टप्पा अभी तक मिला नहीं है उनको. जिस टप्पे पे वो गेंद है, ऑफ स्पिनर है, अच्छा टप्पा अगर यहाँ पर मिलता है तो गेंद अंदर की तरफ आएगी. फाइटर गेंद थी, इस बार भी इस गेंद को घुमाना चाहते थे. विकेट कीपर है वहां पर मौजूद, लेकिन एक ही रन यहाँ पर लेना पड़ेगा. देखिए अनुभवी खिलाड़ी है, लेग भाई का यहाँ पर इशारा आते हुए. अमान भाई ने काफी क्रिकेट खेला है और इस उम्र में भी देखिए हारे नहीं है, थके नहीं है, चालू है इस लीग का आनंद लेते हुए अमान भाई. आखिरी गेंद इस ओवर की, बढ़िया गेंद. यहाँ पर थोड़ा सा फ्लिपर, यहाँ पर अंपायर का निर्णय आते हुए व्हाइट बॉल. जो निर्णय है शायद अमान भाई को ऐसा लगे कि स्टंप पर यह गेंद गई है, लेकिन विकेट कीपर बता रहे हैं कि यह गेंद व्हाइट है. या बिल्कुल देखिए अगर व्हाइट ना होती तो शायद विकेट कीपर का भी रिएक्शन कुछ अलग होता. अंपायर का निर्णय आया है व्हाइट बॉल. शेवटचा बॉल. धावसंख्या झाली 39 धाव फलकावरती. शास्त्रीनगर बिग बॅश लीग सीझन 1 ला आपण पाहतो फायनल डे. पुढे सरकार लाईन वरती खेळण्याचा प्रयत्न होता, आई देखील बॉट बिल केलाय. या ओव्हर मध्ये मात्र 9 रन दिलेले, एक षटकार करून जबरदस्त गोलंदाजी अमान भाई यांची. अमान भाई को लाया और अमान भाई ने थोड़ा सा जो रन बह रहे थे वो रुकाने का काम अमान भाई ने किया है. इस टीम के सबसे अनुभवी खिलाड़ी, टीम के सर्व सीनियर सिटीजन खिलाड़ी है अमान भाई. 39 रन. चलिए थोड़ा सा जल्दी करिए. देखिए बार बार हम कह रहे हैं कि सभी प्लेयर एक साथ ना आए प्लीज, कि उसमें टाइम जाता है. चर्चा कम करिए प्लीज. भाई भाई फील्डिंग टीम थोड़ा जल्दी आओ, चलो चला नानू जरा लवकर लवकर. 3 मिनिटं बाकी आहेत नानू, एक ओव्हर साठी 3 मिनिटं आहेत. क्या नाम है? प्रिंस. प्रिंस शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन प्रिंस. स्ट्रेकला आपण पाहतो वीरला. हा काय जबरदस्त इथं बॉल पडल्याच्या नंतर सरळ गेलाय.
एक धाव तिकडे पंचाचा निर्णयाचा घोषण की तिरेमध्ये जात असताना देखिए 5 गेंदें बची है। यहाँ पर देखिए कितना स्कोर बनते हैं और चाहेंगे कि यहाँ पर इसके बाद चौके छक्के लगाने की कोशिश करेंगे सभी खिलाड़ी। आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर टायमानुसार सर्व मॅचेस झालेल्या आहेत। सकाळी आपण पाहिलं तर पाऊस भरपूर पडला तर मैदानाची परिस्थिती थोडीशी वेगळी, पण त्यानंतर हा विकेट आली, चुकी केलेली नाहीये। लॉंग ऑनच्या दिशेने तो झेल पकडलाय, विकेट झालाय पतन। नवीन फलंदाज प्रतीक, 2 बॉल झालेत आणि 3.2चा खेळ संपलाय। 40 धावा झाल्यात, 10 पलकावरती 4 गडी बाद। सुंदर असं आयोजन, फायनल डे, मेगा फायनल, बक्षीस समारंभ देखील आज इथे होईल। सार्वजनिक स्पोर्ट्स चे ऑनर प्रथमेश अमृते यांचे देखील इथे आगमन झालेलं आहे। प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचं सुंदर असं टी शर्ट त्यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि आज त्यांची टीम देखील खासदार चषक मध्ये इंटर गोरेगाव मध्ये फायनलला देखील आलेली है। प्रिंस, लाजवाब प्रिंस, बढ़िया गेंद। ये उछाल देखिए, कल के दिन में ये उछाल दिखा था व्हाइट बॉल, लेकिन अंपायर का निर्णय आते हुए आज का जो विकेट है वो पाटा विकेट है। बारिश ने मानो पूरे मैदान को धुल दिया है। आज नहा धो के सभी खिलाड़ी, मैदान भी चकाचक यहाँ पर लग रहा है। एक और बढ़िया गेंद पड़ने के बाद टप्पा खाती हुई विकेट कीपर के हाथों में जाते हुए अमान भाई भी इस तरीके के लय में थे, लेकिन वो ऑफ स्पिनर है और ये देखिए लेग स्पिनर। इस टीम में ऑफ स्पिनर, लेग स्पिनर, पेसर सभी खिलाड़ी मौजूद है। और फरदीन को कल भूलेंगे कि 7वें नंबर पर आके मैच किस तरीके से जिताया जा सकता है, ये बताया यहाँ पर फरदीन ने। एक ओवर में 5 6, लाजवाब वो मैच, और एक बॉल पे 2 रन आया था उस मैच में और वो मुकाबला जीत लिया था। बढ़िया बॉल, इस बॉल को अब देखकर मानना होगा, लाइन पर आना होगा। आसानी से आप इस गेंदबाज के खिलाफ चौके छक्के लगा नहीं पाओगे। जब कोई स्पिनर आता है तो उसकी लाइन पर जाना पड़ता है, स्ट्रोक बनाना पड़ता है। पेसर आता है तो फास्ट गेंदबाज के खिलाफ सीधा बैट उल्टानी पड़ती है, लेकिन अगर स्पिनर आते हैं तो स्पिनर को विद द स्पिन खेलना पड़ता है। आखिरी गेंद, एक और बढ़िया गेंद थी, बाहर की गेंद, खेल दिया उसे वन साइड की तरफ। 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए जाएंगे और 1 ही रन यहां पर मिला। देखिए 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का खोल 42 रन और 43 रनों का लक्ष्य टीम एवेंजर के सामने रखा गया है। चालू होगा। चलिए अब इस मैच के समाप्त होने के बाद सेमीफाइनल का जो शेड्यूल है वो बताया जाएगा। आज देखा जाएगा तो थोड़ा सा टाइम है, सुबह से लेकर अब तक सभी मैच टाइम पर फिनिश हुए हैं, उसके चलते 1 ओवर यहां पर बढ़ाया गया। हर एक मुकाबला 5-5 ओवर का रहेगा। पहला जो ओवर रहेगा वो मैंडेटरी पावर प्ले और तीसरा जो ओवर रहेगा जो स्पेशल ओवर है डबल ट्रबल वाला खासा ओवर यहां पर रहेगा। अगर और वक्त मिले तो फाइनल मैच वो 6 ओवर का भी खेला जाएगा। तो ये थे जो रूल, जो अपडेट आपकी तरफ मुझे पहुंचाना था वो पहुंच चुका है। एक बार फिर से मैं अनाउंस करूंगा कि इसके बाद सेमीफाइनल का शेड्यूल आपके सामने रखा जाएगा। हर एक मैच 5-5 ओवर का होगा। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले, तीसरा ओवर रहेगा खान साहब ओवर, और अगर समय मिला तो अगर फाइनल के लिए समय मिला तो वो मैच 6 ओवर का होगा और उसमें पहला ओवर पावर प्ले,
दूसरा ओवर पावर प्ले और जो चौथा ओवर है वो खान साहब ओवर होगा। यह अपडेट है आपके समझ यहां पर रखी गई है। टाइम इंपॉर्टेंट है। आज सभी टीम ने बहुत ही अच्छा गेम खेला है। कोई मुकाबला यहां पर वन साइड नहीं रहा। आखिरी ओवर तक मुकाबला आया है। चलिए बल्लेबाज यहां पर भेजना है कि फील्डिंग लग चुकी है। अंपायर भी आ चुके हैं। आइए बल्लेबाज। तीन बजकर 15 मिनट हो चुके हैं। देखिए 20 मिनट का आपको टाइम दिया गया है। नानू और कोण आहे? प्रणय आणि पवन नानू नावाने फेमस हा फलंदाज। पहिला दिवस काहीच बॅट चाललेली नाहीये। कधी ती इनिंग येते याची वाट पाहत आहेत सर्व टीम। नानू एक असा खेळाडू आहे ज्याने मोठमोठ्या प्रतियोगितेमध्ये आपल्या बॅटिंगचा बोलबाला दाखवलाय, पण या प्रतियोगितेमध्ये आतापर्यंत त्याची बॅट थोडी शांत आहे। इथून तुम्हाला सामने जिंकावे लागतील। स्ट्राइक वरती आहे नानू आणि नॉन स्ट्राइकरला आहे पवन आणि गोलंदाजी एंड वरती आहे अफनान ना दीपक। ओके दीपक पहिला असा गोलंदाज ज्याच्या नावावरती 5 विकेट ठेवलाय। गोलंदाज दीपक फर्स्ट बॉलर जिसके नाम 5 विकेट आज के पहली मैच में। इस मैच में 43 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए। पहली गेंद ठोक दिया। गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर। 6 रन। रिप्ले में देखिए फ्लाइटेड गेंद थी। इंतजार किया गेंद को आने का और काफी बढ़िया तरीके से इस गेंद को भेज दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। पहली गेंद 6 रन। नानू इसी तरीके के बल्लेबाज है, इस तरीके की बल्लेबाजी करते हैं। देखिए इस पावर प्ले का पूरा इस्तेमाल करने की कोशिश एक और, बट खिलाड़ी वहां पर मौजूद तारीफ की और नजर लग गई भाई नानू को। अभी भी आउट ऑफ फॉर्म, नाराज है अपने आप से। बाहर की गेंद को छेड़ा है और ये देखिए आसान कैच पकड़ा है। पहली बॉल 6 और दूसरे बॉल पर यहां पर विकेट जाते हुए। थैंक यू अजय भाई। सात धावावरती एक गडी बाद इकडे झालेल्या पहिल्या बॉलवरती षटकार। नवीन फलंदाज येतोय सागर। पाणी 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 सागर येतोय नवीन फलंदाज। 6 धावावरती एक गडी बाद। दीपकच्या खात्यामध्ये विकेट आली आहे। फ्लाइटेड बॉल प्लेयर 30 यार्ड मध्ये आहे। फरक पडत नाही जर बाउंड्रीवरती देखील असला असता तर। कमेंट्री बॉक्स एंड करे बॉल जातोय सीमा पार, सिक्सर। आज अगर देखा गया तो जो बल्लेबाज आ रहा है छक्के चौके से अपना खाता खोल रहा है।
बहुत ही बढ़िया लग रहा है. चला या प्रतियोगितेमध्ये आदरणीय सन्माननीय राष्ट्रवादी उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय अजय विचारेजी भाई यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि तसेच त्यांच्या बरोबरीने प्रवीण शिंदेबाई हितेशबाई यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि विनंती असेल की मंचावरती स्थानापन्न व्हायचे. यस प्रवीण भाई. प्रवीण शिंदे हितेशबाई आणि राष्ट्रवादी उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष आदरणीय अजय विचारेजी यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. विनंती असेल की प्रमुख पाहुण्यांना की मंचावरती उपस्थित आपल्याला स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. फुलटॉस बॉल, फुलटॉस घेतलाय, फुलटॉसला खेचलाय आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 3 बॉल 3 6. अजय दादा, प्रवीण भाई, हितेश भाई आपण आलात आणि षटकाराने आपलं स्वागत झालंय. षटकाराने. शेवटचा बॉल 24 धावा झाल्या धाव फलकावरती. आता समीकरण असं आहे 19 बॉल आणि 19 रन तुम्हाला बनवायचे. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस या प्रतियोगितेचे रूल्स. चलो चलो फिल्डिंग टीम, शेवटचा बॉल आहे. चर्चा नको आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहे सेमीफायनलचा शेड्यूल आपल्यापर्यंत आलेला आहे. प्रत्येकी सामना 5-5 ओव्हरचा होईल. पहिला ओव्हर असेल ती पॉवर प्लेची, तिसरी ओव्हर असेल ती खानसाब ओव्हर, डबल ट्रबलवाली ती ओव्हर असेल आणि त्यानंतर जर का वेळ असेल तर 6 षटकाचा फायनल खेळवला जाईल, ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या 2 ओव्हर पॉवर प्ले आणि चौथं षटक हे खानसाब ओव्हर असेल. यास प्रोलिंकला कोण विसरेल. लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतो प्रोलिंक या वाहिनीवरती. विपुल पांडुलकरजी यांची ही टीम अप्रतिम अशी कामगिरी करत असताना शेवटचा बॉल आलाय डॉट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 24 धावा 1 गडी बाद. आपण पाहतायत शास्त्रीनगर बिग बॅश इज द वन. मंचावरती उपस्थित राष्ट्रवादी उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष आदरणीय अजय विचारेजी साहेब आणि तसेच त्यांच्या बरोबरीने त्यांचे पदाधिकारी आपण पाहतोय प्रवीण शिंदे साहेब, हितेशभाई यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. मंच आपण पाहतोय सजलाय आमच्या मान्यवरांनी. या प्रतियोगितेमध्ये आपण पाहिले ना तर 27 किलोची ती ट्रॉफी आहे. प्रतियोगिता आपण पाहिली आहे तर प्रतियोगितेमध्ये मोठमोठ्या ट्रॉफीज असतात, पण त्याचं वेट आपण पाहिलं ना तर पहिल्यांदाच मला असं वाटतं की कुठल्याही प्रतियोगितेमध्ये 27 किलोची ट्रॉफी कोणीच ठेवली नसेल. अगर मैच भी अगर जीते कोई टीम तो सब लोग हाथ लगा के 27 किलो की ट्रॉफी उठाएंगे. अकेले कप्तान को जमने वाला नहीं है. चला जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन गोलंदाज येतोय, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय इर्शाद. 18 बॉल 19 रन. पहिला बॉल जागा बनवली, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, खेळाडूच्या मधून बॉल जातोय. दुसऱ्या धावासाठी गेले, रिस्की रन, रिस्की रन. याच धावचित्त नक्कीच कशाला गरज नव्हती. लाईन मध्ये दिसला होता खेळाडू, पण स्वतःच्या चुकीने धावचित झालाय आणि जातोय डगलच्या दिशेने. सागरजने पहिल्याच ओव्हर मध्ये 18 धावा बनवल्यात. जे जर्सी आहे, जर्सी नंबरच त्यांनी बनवलेत. 18 धावा बनवल्यात आणि डगआउटच्या दिशेने त्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज मोरे. सागर मोरे, सूरज मोरे, सूरज मोरे. करतो मी तुला फोन.
तसेच मंचावरती उपस्थित आपण पाहतो आमचे मान्यवर उपस्थित आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकता आदरणीय अजय विचारेजी साहेब, प्रवीण शिंदे साहेब आणि हितेश भाई मंचावरती आपण पाहू शकता. तसेच मोहसिन यांनाही देखील आपण पाहू शकता मंचावरती. चांगला बॉल पायावरती त्या आदळलाय, अपील करतायत पण अपील फेटाळली आहे. युसुफ शेख आणि मोहम्मद शेख, अभिषेक, नवाब शेख यांचंही देखील इथे मंचावरती आगमन झालेलं आहे. वेलकम आपलं देखील इकडे सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल की मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. समय हो चुका है 3:24 बढ़िया बॉल, अच्छे ठप्पे पे यहाँ पर गेंद की थी, आड़े बल्ले से खेलना चाहते थे. 1 रन यहाँ पर अंपायर का निर्णय आते हुए टीम का स्कोर इस 1 रन की मदद से 27 रन, 43 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए. पंद्रह गेंदों में यहाँ पर 16 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए. शास्त्री नगर बिग बैश सीजन 1 बहुत ही बढ़िया प्रतियोगिता, बहुत ही बढ़िया आयोजन. चांगला बॉल, ओहो कड़क, क्या बात है. इंतजार था इस गेंद का और ये देखिए कितने माले पे जाकर गिरी है गेंद. 1 2 3 4 5 छठे माले पर जाके गिरा ये बॉल. 6 रन, बहुत ही लंबा 6, ताकत से भरपूर. टीम का स्कोर बढ़ते हुए इस 6 की मदद से 33 रन. 14 बॉल 10 रनाची आवश्यकता. अजून एक आडव्या बॅटने जसा बॉलला पाठवले लांबच लांब 6 ला. 1 हिट अवे टू विन दिस मॅच. अजून एक असा एक षटकार सीमा पार आणि त्याच्यानंतर मॅच तुमच्या खिशात. वेट केलंय अगेन्स्ट द स्पिन खेळलाय, जसा बॉल आलाय लाईन वरती आलाय आणि काय खेचलाय सीमा पार. बिल्डिंग तोड 6. तेरा बॉल आणि 4 रन. तेरा बॉल 4 रन. 29 लॉस ऑफ 2 विकेट. अजून एक आडव्या बॅटने खेळाडू आहे तिकडे. कैच लपकली है, फेविकॉल कैच. क्या कैच यहां पर लपका है, मानो ऐसा लगा कैच ने वो गेंद जाके सीधा उनके हाथों में चिपक गई है. मंचावरती आपण पाहतोय अजय दत्ताराम विचारेजी साहेब, प्रवीण शिंदे, हितेश भाई, सर्व मान्यवरांना आपण मंचावरती इथे पाहतोय. या मॅचचा या प्रतियोगितेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने आपण केलेलं आहे. फायनल डे आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल बक्षीस समारंभ देखील आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज येतोय फलंदाजी करण्यासाठी. फरदीन नंबर 7 वरती येऊनही देखील सामना कसा जिंकवता येतो फरदीनने दाखवून दिलाय. पहिला दिवस गाजवलाय. जेव्हा गरज होती 12 बॉल मध्ये 41 धावा, तेव्हा 1 ओव्हर मध्ये 5 षटकार आले, मॅच बदलून टाकली आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा बनवताना आपल्या टीमला मॅच जिंकून दिली. असा फरदीन आता येतोय फलंदाजीसाठी. बॉकली ते बॉल टाकलेला हलक्यातून ते खेळ्या मनगडचा वापर केलाय. एकच धाव इकडे मिळेल, सिंगल धाव इकडे आली आहे. येतोय स्ट्राईक वरती फरदीन.
स्क्रीन वरती पाहू शकता फरदीन यांना ट्रोलिंग किंवा वाहिनीवरती प्रत्येक खेळाडूला पाहिलं जाते, गोलंदाजाला पाहिलं जाते. सिर्फ मिड ऑन मिड ऑफ पर यहाँ पर दो खिलाड़ी मानो की दबाव डालने की कोशिश. फरक पडत नाहीये, तुम्ही प्लेअर कुठेही देखील लावा. पहिलाच बॉल सीमा पार आणि सामना जिंकवलाय फरदीनने आपल्या संघाला. रिप्ले मध्ये प्रो लिंक रिप्ले मध्ये काय फटका सजवलाय, हेलिकॉप्टर सरळ लँड झालाय सीमा पार. और फरदीन जा रहे सीनातान. वाह फरदीन, और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है आयशा 11 ने 6 विकेट से. मॅच अप्रतिम राहिलेली आहे.